शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातून विरोध आहे। त्याला कारण आहेत। एक तर एकूण 27,000 एकर जमीन जी काय शक्तीपीठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहे, त्यातली जवळपास 24,000 एकर जमीन ही बारमाही बागायत आहे आणि ती बारमाही बागायत करायला शेतकऱ्यांना प्रचंड खर्च आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग महाराष्ट्रातल्या जनतेला कर्जाच्या खाईत टाकून हा शक्तीपीठ महामार्ग करायला महाराष्ट्रातल्या जनतेचा विरोध आहे। नंबर 3, या शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली कोल्हापूर या 2 जिल्ह्यातल्या कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना जो भराव टाकून पुलं बांधली जाणार आहेत, त्यामुळे महापुराचा फार मोठा धोका निर्माण होतो। सांगली शहर असेल, कोल्हापूर शहर असेल, इचलकरंजी शहर असेल, मोठ्या शहरांना त्याचा तडाखा बसणार आहे, म्हणून विरोध आहे। आणि सगळ्यात शेवटी पश्चिम कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचं फार वाटोळं होणार आहे। माळींसारख्या घटना भविष्यात घडणार नाही त्याची खात्री नाही। अनेक नैसर्गिक जलस्रोत नष्ट होणार आहेत आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध आहे। आम्ही तो होऊन देणार नाही। एक पर्यायी रस्ता असताना नागपूर रत्नागिरी महामार्ग आज कोल्हापूरपर्यंत पूर्ण झालेला आहे आणि कोल्हापूरपासून कोकणात यायला 6 रस्ते आहेत, त्यामुळे नव्या रस्त्याची गरज नाही आणि म्हणून केवळ 50-60 कोटी रुपये 50-60 हजार कोटी रुपये या रस्त्याच्या निमित्तानं निवडणुकीसाठी निधी उभा करायचा, यासाठी म्हणून जर का जनतेचा विरोध असताना हा रस्ता होणार असेल तर तो रस्ता आम्ही होऊन देणार नाही। त्याला आमचा ठाम विरोध आहे। साखर कारखान्यासंदर्भात काल आपण आंदोलन केलं होतं। एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नसा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला, काय सांगाल? याचं कारण शेतकरी 18 ते 20 महिने ऊसाची शेती करून प्रचंड कष्ट करून ऊस पिकवतो आणि त्याला न विचारता त्या ऊसाची किंमत न सांगता साखर कारखाने ऊस तोडून नेतात, त्याला आमचा विरोध आहे। मागच्या वर्षी साखर कारखान्यांनी जो ऊस तोडून नेला त्याचा अजून हिशेब पूर्ण व्हायचा आहे आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की मागच्या वर्षीचा हिशेब पूर्ण करा, यावर्षी किती देणार सांगा, कारखाने खुशाल चालू करा। आम्ही कारखान्याला ऊस देण्यासाठीच ऊस लावलेला आहे। सध्या कारखाने बंद आहेत, कर्नाटकातले कारखाने सुद्धा बंद आहेत। संध्याकाळी 4 वाजता आचारसंहिता लागली, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद कसं बघता सगळ्या जिल्हा नगरपंचायत निवडणुका होणार आहे? खरं तर महायुती सरकार सत्तेवरून 1 वर्ष होऊन गेलं, त्या वर्षातला कारभार, मंत्र्यांचे दालनं, मंत्र्यांचे बंगले, अधिकाऱ्यांच्या गाड्या यासाठी भरमसाठ पैसा खर्च करायला यांच्याकडे पैसा आहे। नागपूर अधिवेशन फक्त 2 आठवड्याचं असतं तर अध्यक्षाच्या बंगल्यावर 1 कोटी रुपये 2 आठवड्यासाठी खर्च व्हायला लागलेले आहेत। असं म्हणजे एखाद्या विलासी राजानं जगावं अशा पद्धतीचा कारभार जो काय या लोकांनी आत्तापर्यंत केलेला आहे, तो बघता नागरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, या लोकांना किंवा यांच्या समर्थकांना लोक दारात उभा करतील असं मला वाटत नाही।